बातम्यांचा बुलंद आवाज महा 24 तास. बातमी येते नांदेडमधून. मी पुन्हा येईल आणि तो पुन्हा आला म्हणत भाजपा कार्यकर्त्यांचा नांदेडमध्ये जल्लोष. विधिमंडळाच्या गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याने राज्यभरात भाजपाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात येतोय. नांदेडमध्ये देखील भाजपा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या निवडीनंतर जल्लोष केला. मी पुन्हा येईल आणि तो पुन्हा आला म्हणत भाजपा कार्यकर्त्यांनी नांदेडमध्ये जल्लोष केला. नांदेड शहरातील महात्मा फुले चौकात हा जल्लोष साजरा करण्यात आला. त्यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मात्र मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. महा 24 तास न्यूज साठी मारुती काकडे, नांदेड. महाराष्ट्र भारतीय जनता पार्टी विधिमंडळाच्या गटनेतेपदी अपेक्षेप्रमाणे लोकनेते देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली आहे. मी पुन्हा येईन. विधिमंडळाच्या सभागृहात 2019 साली केलेल्या भाषणाची खिल्ली उडवणारे उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार, संजय राऊत आणि या तमाम नेत्याला महाराष्ट्रातल्या 13 कोटी जनतेने चपराक लागवली आहे. तो पुन्हा आलाय, नुसता एकटा आला नाही, तो 223 पैकी 237 जागा घेऊन तो पुन्हा आलाय. आणि तो कोण आलाय? ज्यांनी महाराष्ट्राला भयमुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला जलयुक्त करण्याचा निर्णय केला, ज्यांनी महाराष्ट्राला पायाभूत सुविधा दिल्या, ज्याला महाराष्ट्राचं विजन आहे, तो पुरोगामी महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज, फुले शाहू आंबेडकरांची परंपरा राबवणारा खरा लोकनेता महाराष्ट्राच्या जनतेने निवडला आहे. शरदचंद्र पवार, उद्धव ठाकरे, तुम्ही जाती पातीचं गलिच्छ राजकारण करून भारतीय जनता पार्टीच्या नेत्याला संपवण्याचा प्रयत्न करत होता. तो पुन्हा आलाय. नांदेड जिल्ह्यातील 9 विधानसभेमध्ये 9च्या 9 जागा महायुतीने जिंकून आम्ही देखील देवाभाऊला समर्थन 100% दिलंय. म्हणून तो पुन्हा आलाय. तो आलाय पुढे नव महाराष्ट्राची निर्मिती करायला, जलयुक्त शिवार करायला, पायाभूत सुविधा करायला, शक्तीपीठ मार्ग करायला, समृद्धी महामार्ग पूर्ण करायला, शेतकऱ्याचे, युवकाचे आणि लाडक्या बहिणीचे स्वप्न पूर्ण करायला तो पुन्हा आला आहे. मी आपल्या माध्यमातून